दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। त्रिभुवनी भवनी पाहता तुझाईसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद पडिता पडिले प्रवाही, ते तू भक्ता लागे पावसी लवलाही। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा, क्लेशापासून तोडी सोडी भवपाशा, अंबे तुझ वाचून कोण पुरविलाशा, नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी। अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग। पांडुरंगा करू प्रथमना मना, पांडुरंगा करू प्रथमना मना। पांडुरंगा करू प्रथमना मना, पांडुरंगा करू प्रथमना मना। दादा कृपा जाने कते विचारो, बाबा दिजा गुरु दाता दुका। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। राधा साध्यं साधनं यस्य राधा, मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा, सर्वं राधा जीवनं यस्य राधा, राधा राधा वाचिकं तस्य शेषः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अयि गिरिनंदिनी नंदितमेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते, गिरिवर
परमात्म स्वरूप बसलेल्या सर्व श्रोतृवृंद माईबाप भगिनींच्या चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन करून थोडा आवाज कमी करा स्वराचा. जगत उद्धारक जगद्गुरु तुकोबराय मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे माईबाप योगी यांची माऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि आजच्या या चतुर्थ दिवसीय हरिकीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल कीर्तन सेवे करता आपणासमोर सादर करण्यात आलेला अभंग संत श्रेष्ठ प्रेममूर्ती नरहरी महाराज सोनार यांचा 4 चरणाचा गोड असा चौकडी अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवे करता गायला आहे. विठ्ठल कीर्तन सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं आणि म्हणून याच नियमाला अनुसरून आज आपल्या या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी भक्त मंडळ आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त हा अखंड हरिनाम उत्सव सप्ताह आणि या सप्ताहातील आजची ही चतुर्थ दिवसाची हरिकीर्तनाची रूपी सेवा आदरणीय परमार्थ परमस्नेही रमेश साहेब वाडेकर यांच्या संपर्कातून आमच्यापर्यंत आली आणि या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य या ठिकाणी सेवा करण्याचा योग माझ्यासारख्या लेकीच्या नशिबात आला. विठ्ठल कीर्तन सेवेकरता सर्व वारकरी टाळकरी इतके सुंदर अशा प्रकारे वारकरी टाळकरी या ठिकाणी जमलेले आहेत. छान वाटतंय. म्हणजे शहरामध्ये एखादा हरिनाम सप्ताह असेल अखंड हरिनाम सप्ताह असेल किंवा एक दिवसीय कीर्तन असेल तर सहजासहजी शहरामध्ये 2 गायक 1 वादक 1 विणेकरी असे लोक दिसून येतात. पण ही सर्व मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. या ठिकाणी हा उत्सव होतो आहे. ही या मंदिराची आणि आपल्या ढोकाळी गावची पुण्याई आहे. गोड अशी गायनाची साथ ज्यांची लाभते आहे परमार्थ परमस्नेही असणारे आमचे आदरणीय गोरक्षनाथ महाराज दही भाते आणि त्याचप्रमाणे आज बाबांचं वय 70च्या पुढे असेल 70च्या पुढे असेल पण एखाद्या तरुण गायकाला सुद्धा ज्यांचा आवाज ऐकणार नाही असे गोड गळ्याचे गायक म्हणजे आमचे गजानन बुवा. किती गोड गातात बाबा आणि बाबांकडे पाहिल्यानंतर खरंच फ्रेश वाटतं. प्रतिष्ठा काय आहे बाबांची. हा बघा ना कोट घातलेला आहे मस्त रुबाबदार पर्सनॅलिटी वाटते. ऐकतील का बाबा कोणाला. हां आणि चष्मा तर त्याच्यावर शोभायमान दिसतं बरं का बाबा. गजानन बाबा आमचे या ठिकाणी गोड अशी साथ बाबांची लाभते. त्याचप्रमाणे परदेशी महाराज परदेशी आहे पण गावदेशी बनून कीर्तनाला साथ देते. परदेशी बाबा या ठिकाणी गोड अशी साथ लाभते. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय काशीनाथ बाबा कंठस्थ ज्ञानेश्वरी कंठस्थ ज्यांचे आहे असे आदरणीय काशीनाथ बाबा या ठिकाणी म्हणजे ही सगळी दिग्गज मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जितकी वारकरी मंडळी उपस्थित आहेत जितका त्यांचा टाळांचा गजर होतोय तितक्याच ताकदीने वाजवणारे 2 मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आदरणीय बाळू महाराज डुमरे आणि आदरणीय पिसे महाराज या ठिकाणी गोड अशी साथ त्यांची लाभते आहे. आणि साऊंड सिस्टीमचा प्रकाश तर कोणाला दिसणार. साऊंड सिस्टीमचा एवढा सुंदर अशा प्रकारचा प्रकाश पडलाय आणि हे जितकं सुंदर आहे तितक्याच विनेकरी बाबांचा फेटा सुद्धा सुंदर आहे. हां त्याच्यावर चष्मा हातामध्ये असणाऱ्या त्या चिपळ्या काय ते धोतर काय ती कफनी बांधलेलं उपरणं अगदी ओकेमध्ये काम आहे बाबांचं. हां विनेकरी बाबा या ठिकाणी आहेत. दुसरे विनेकरी त्यांना पण राग नको यायला बरं का. हां तुम्ही पण या ठिकाणी उपस्थित साथ या ठिकाणी लाभते आहे आणि गेल्या 4 दिवसापासून हरिकीर्तनाचा आनंद आम्ही या ठिकाणी घेत आहोत. खरं तर या ढोकाळी गावामध्ये 1 नाही 2 नाही जवळजवळ 53 वर्ष झाले हा अखंड हरिनाम उत्सव होतोय आणि सध्या ही उत्सवाची धुरा जे आमचे सांभाळत आहेत आदरणीय परमार्थ परमस्नेही रमेशजी वाडेकर साहेब. खरं तर गोड व्यक्तिमत्व आहे. अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. परमार्थाची आवड आहे. शैक्षणिक आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य या तिन्ही गोष्टी अगदी योग्यरित्या जे हाताळतात ते आमचे वाडेकर साहेब. आज त्यांच्या संपर्कातून या ठिकाणी येणं झालं माझं भाग्य आहे. माझं दुसरं भाग्य असं आणि माझंच नाही तुमच्या आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपण भारतासारख्या देशामध्ये जन्माला आलो. भारत काय आहे महाराज. भारत काय आहे अगदी संपूर्ण जगाचं जर निरीक्षण केलं ना तर संपूर्ण जगामध्ये जेवढे जेवढे देश आहेत त्या देशांचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर अमेरिका ही जगाची तिजोरी आहे. अमेरिका काय आहे जगाची तिजोरी आहे. तिजोरी. माझी भाषा कळते ना तुम्हाला समजतंय ना. हां मराठीच बोलते ना मी. हां समजतं हे महत्त्वाचं. आमचे परमपूज्य गुरुवर्य जगन्नाथ महाराज पाटील सांगतात की संपूर्ण जगाचं जर निरीक्षण केलं ना तर संपूर्ण जगामध्ये अमेरिका ही जगाची तिजोरी आहे. म्हणून ज्याला श्रीमंत व्हायचं त्याने अमेरिकेत जॉबला जायचं. अमेरिका ही जगाची तिजोरी आहे. चीन
हे जगाचं चीन हे जगाचं युद्धघर आहे, जपान ही जगाची प्रयोगशाळा आहे, दक्षिण आफ्रिका हे जगाचं प्राणी संग्रहालय आहे आणि भारत हे या संपूर्ण जगाचं देवघर आहे. देवघर. तुम्ही आम्ही कुठे बसलोय? देवघरात बसलोय. या देवघरात तुम्ही आम्ही बसलोय म्हणजे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात तर बसलोय, पण भारतामध्ये जन्म झाला, आपला देवघरात जन्म झालेला. महाराज या भारताचं वर्णन करत असताना मनोज शुक्ला नाम के शायर है, वे कहते हैं, हिंदी समझती है ना आपको? समझती है? मेरे को भी ज़्यादा नहीं आती, जुरुक जुरुकी आती है. वो मनोज शुक्ला कहते हैं, हजारों नहीं लाखों कमियां होगी इस देश में. काय म्हटलंय? हजारों नहीं लाखों कमियां होगी इस देश में, लेकिन मेरा भारत जैसा देश पूरे विश्व में नहीं है. पूरे विश्व में नहीं है. भारतासारखा देश पूर्ण विश्वात नहीं. हम वही हैं जो बाण भेद के धरती से धारा निकाल दिया करते थे, एक उंगली पे गोवर्धन उठा लिया करते थे. हम वही हैं जो बाण भेद के धरती से धारा निकाल दिया करते थे, एक उंगली पे गोवर्धन उठा लिया करते थे. हम वही हैं जिन्होंने दुश्मनों के लिए फाइटर जेट्स बनाई, संगीन बनाई. हम वही हैं जिन्होंने दुश्मनों के लिए फाइटर जेट्स बनाई, संगीन बनाई, और जिंदगी की जब सांस टूटने लगी तो कोरोना की वैक्सीन भी भारत ने बनाई. कोणी बनवली? भारताने बनवली. आणि म्हणून भारताचं जे नाव आहे ना, आज ते कुठे जाऊन पोहोचले? जगा. ठाण्यामध्ये का ढोकाळीमध्ये? जगा. चंद्रावर जाऊन पोहोचले. कुठे जाऊन पोहोचले? चंद्रावर जाऊन पोहोचले. आणि लक्षात घ्या, इतर देशांच्या झेंड्यावर चंद्र आहे. काय म्हणते मी? लक्षात घ्या, इतर देशाच्या झेंड्यावर चंद्र आहे, पण ज्या देशाचा झेंडा चंद्रावर आहे तो आमचा भारत देश आहे. विठ्ठल विठ्ठल. भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. आमचं भाग्य आहे, आम्ही भारतासारख्या देशामध्ये जन्माला आलो. का भाग्य आहे महाराज? कारण या भारताला वेगवेगळी परंपरा लाभलेली, निरनिराळी संस्कृतीने हा भारत देश नटलेला आहे. आमच्या भारतामध्ये एकच धर्म नाही बाबा, आमच्या भारतामध्ये अनेक धर्म आहे, अनेक पंथ आहे, अनेक संप्रदाय आहे, अनेक जाती आहे, अनेक धर्म आहे, आणि अशा विविधतेने नटलेला आमचा भारत देश आहे. अनोखी निराळी वेगळी परंपरा संस्कृती लाभलेला आमचा भारत देश आहे, आणि उत्सवांनी नटलेला आमचा भारत देश आहे. आमच्या भारत देशामध्ये एक झाला का एक झाला का एक उत्सव चालूच आहे. म्हणून आमच्या साधू संतांनी वर्णन केले, पवित्र ते कोण, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे निपावन तिन्ही लोक. म्हणजे हा देश पवित्र आहे, कुळ पवित्र आहे, हरिदासांचा जन्म झाला, भगवंताचे 10 अवतार या भारतभूमीमध्ये झाले, आणि असा आमचा भारत देश परंपरेने संस्कृतीने नटलेला आहे, उत्सवाने नटलेला आहे. उत्सवप्रिय देश आहे, आणि भारतीय मनुष्य उत्सवप्रिय आहे. भारतीय मनुष्य हा उत्सवप्रिय आहे. उत्सव 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 म्हणजे नक्की काय महाराज? तर उत्सव म्हणजे आनंद. उत्सव म्हणजे आमच्या आनंदाच्या अभिव्यक्तीचं साधन. अतींद्रिय असलेला आनंद इंद्रियांच्या पातळीत उपभोगण्याचं साधन जर कुठलं असेल तर ते साधन म्हणजे उत्सव. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्ञानोबाईंनी म्हटलंय, अतींद्रिय परिभोगवेल इंद्रिया करवी. असा उत्सवाने नटलेला आमचा देश आहे. एक झाला की एक. आता श्रावण महिना गेला, बरोबर की नाही? श्रावण महिन्यामध्ये आम्ही व्रत वैकल्य केली, भगवान शिवाची आराधना केली. नुसता श्रावण यावर्षी बघितला नाही, तर आम्ही अधिक श्रावण बघितला, बरोबर ना? अधिक श्रावण बघितला. आम्ही तर सुखी होतो. श्रावण महिना गेला, श्रावण संपला, लगेच काय आला? लगेच कुठला महिना आला? श्रावण नंतर भाद्रपद. सरला श्रावण महिना, सरला श्रावण महिना, उंगवला भादवा महिना, उंगवला भादवा महिना. चला शंकर गौराईला मुलू, चला शंकर गौराईला. हा हा, नाहीतर फेर धरतील या लगेच. म्हणजे श्रावण झाला, भाद्रपद आला. भाद्रपद आला रे आला की बरं का दहीभाते महाराज, आमच्या माता भगिनीची तयारी सुरू होते. गणपती येणार, मग गणपती आणायला कुठली साडी नेसायची, मग गणपती माहेरी जायला कुठली साडी नेसायची, मैत्रिणीकडे जायला कुठली साडी नेसायची, गणपती विसर्जनाला कुठली साडी नेसायची, सगळी तयारी आमची चालते. मग गणपती झाले म्हणजे भाद्रपद संपला रे संपला की लगेच कुठला येतो? अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, बैसली सिंहासनी हो. प्रतिपदे पासुनी, प्रतिपदे पासुनी घट स्थापना करी हो. ये ओ विठ्ठले माझे माऊली. बोला बोला. ये ओ विठ्ठले माझे माऊली.
नाचण्याचा उत्सव आहे आणि आता आपण नाचणं बघून आलोच असेल रस्त्याने, बऱ्याच ठिकाणी चालू आहे दांडिया गरबा. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, आमचा हा भारत देश विविध संस्कृतीने उत्सवप्रिय देश आहे. श्रावण गेला की भाद्रपद गेला की त्या ठिकाणी लगेच आमचा त्या ठिकाणी अश्विन शुद्ध म्हणजे नवरात्रीमध्ये जगदंबा माता दुर्गा माता घराघरामध्ये घट त्या ठिकाणी बसतात. चौकामध्ये गावागावामध्ये दुर्गा माता त्या ठिकाणी दुर्गा मातेचं आगमन होत असतं. आई जगदंबेचं आई भवानीचं आगमन त्या ठिकाणी होत असतं आणि नवरात्रीचा उत्सव आम्ही साजरा करत असतो बरं का. नवरात्रीचा उत्सव जर कोणी मनापासून साजरा करत असेल ना तर ते आमच्या माता भगिनी बरं का. फार श्रद्धा असते. पहिल्या दिवशी उपवास धरला ना की काही न खाता न पिता त्या ठिकाणी 9व्या दिवशी त्या उपवास धरलाय ना, नाही तर मी उगीच तुमच्या वरती चढवायचे. धरलाय ना, 9 दिवस उपवास करतात बरं का. 9 दिवस नवरात्रीचे उपवास जर भक्तीने केले, भावनेने केले, श्रद्धेने केले, 9 दिवस उपासना केली, तपश्चर्या केली, साधना केली, नामस्मरण केलं तर 9 दिवसानंतर 10व्या दिवशी फेरन लावली न लावता तुमच्या चेहऱ्यावर तेज आल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद उपवासामध्ये. 9 दिवस उपवास करावे. मग उपवास करायचे म्हणजे काय, नुसतं खायचं. उपवास या शब्दाचा अर्थ काय होतो, उप म्हणजे उपास्य देवता आणि वास म्हणजे राहणे. आपल्या उपास्य देवतेच्या जवळ राहणे म्हणजे उपवास. मग उपास्य देवतेच्या जवळ राहायचं म्हणजे देवाला चिकटूनच राहायचं का, तर नाही. उपास्य देवतेच्या जवळ 3 गोष्टींनी राहता येतं. देवाच्या नामात राहायचं, देवाच्या धामात राहायचं, नाहीतर देवाच्या कामात राहायचं. विठ्ठल विठ्ठल देवाच्या नामात राहायचं. 9 दिवस जय दुर्गा जय दुर्गा जय दुर्गा जय दुर्गा 9 दिवस नामस्मरण करायचं बरं का. 9 दिवस तर नामस्मरण करायचं, परंतु वर्षभर त्या नामस्मरणात राहायचं बरं का. भगवंताच्या नामस्मरण. विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे बोला बोला विठ्ठल करावा विठ्ठल जीव करावा विठ्ठल जसं आमच्या संतांनी सांगितलं, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. उपवास म्हणजे काय, देवाच्या नामात राहायचं, नाहीतर देवाच्या कामात राहायचं. आता बरेच या ठिकाणी मंडळी आहेत, जी मंडळी त्यांना देवाच्या नामस्मरणात राहता येत नाही पण देवाच्या कामात राहतात. सप्ताह आलं की सप्ताहाच्या आयोजनाचं काम आहे, सप्ताहाचं पत्रक छापण्याचं काम आहे, पत्रक वाटण्याचं काम आहे, इथं मंदिरात आल्यानंतर झाडझूड करण्याचं काम, ही सुद्धा देवाची सेवाच आहे. ही सुद्धा देवाची सेवाच आहे. देवाच्या कामात राहायचं, नाहीतर देवाच्या धामात राहायचं. या 3 गोष्टीने आम्हाला उपवास साधता येतो, करता येतं. मग 9 दिवस तपश्चर्या करावी, साधना करावी, नामस्मरण करावे, उपवास करावे. मग ज्याला 9 दिवस जमत नाही, काही माता भगिनी म्हणतील आम्ही जॉबला जातो, आम्हाला दिवसभर काम असतं, एवढं काम आम्ही दिवसभर करतो. माता भगिनी किती काम करतात दिवसभर, मला असं वाटतं डोकाळीमधल्या सगळ्या माता भगिनी 5:30ला उठत असतील. किती वाजता, 5:30 ना, बरोबर आता बरोबर उत्तर दिलं. 5:30ला उठत असतील. 5:30ला उठला की भाकरी टाकतात, भाजी बनवतात, मुलाबाळांना डबे देतात, झाडझूड करतात, सगळं काही आवरतात, भांडे घासायचे, कपडे धुवायचे, सुकट टाकायचे, परत दुपारी वरण भात भाजी पापड मिरच्या मिरगुटल्या, तोंडाला पाणी येऊ देऊ नका, एवढं सगळं करायचं. ते झाल्यानंतर पुन्हा दुपारी झाडझूड करायची, सगळं आवरायचं. संध्याकाळ झाली की झाडझूड करायची, शुभम करोती करायची, दिवाबत्ती करायची. ते झालं का मुलगा शाळेतून येतो, नवरा शाळेतून येतो, त्याचा डबा घ्यायचा, सगळं घासून टाकायचं. त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी वरण भात भाजी भाकरी सगळं बनवायचं, पुन्हा जेवायला वाढायचं, जेवल्यानंतर सगळं झाडून करायचं, परत भांडे घासायचे, भांडे घासल्यानंतर अंथरुण टाकून द्यायचे, अंथरुण टाकल्यानंतर सगळे झोपायला जातात. ही झोपायला जाते, तेवढ्यात तिला आठवतं उद्या सकाळी मुगाचा बिड्डा करायचा का वालाचा बिड्डा करायचा. परत किचनमध्ये जाते, भिजत टाकते, एवढं काम ती दिवसभर करते. ते मग एखादी माता भगिनी म्हणेल ताई आम्हाला दिवसभर काम असतं, आम्हाला 9 दिवस उपवास करायला जमणार नाही. मग ज्यांना 9 दिवस करायला जमत नाही त्यांनी 3 दिवस करावे, सप्तमी अष्टमी आणि
नवमी. आता सप्तमी गेली, आज अष्टमी आहे. बरं जाऊ दे, यावर्षी सोडून द्या, पण पुढच्या वर्षी तरी 3 दिवस सप्तमी, अष्टमी आणि नवमी 3 दिवस जरी उपवास केले तर त्याचं चांगलं फळ आपल्या पदरात पडतं. आता काही लोक म्हणतील आम्हाला 3ही दिवस करायला जमत नाही, मग त्यांनी कमीत कमी 2 दिवस करा. कुठले 2 दिवस? देवी बसताना आणि देवी त्याला आपण काय म्हणतो, उठता बसता, उठता बसता, उठता. हा आम्हाला लवकर जमतो. देवी बसताना करायचा, देवी विसर्जन करताना त्या ठिकाणी करायचा. पण भक्तिभावाने देवीचं व्रत करावं, भक्तिभावाने साधना करावी, नामस्मरण करावं, तपश्चर्या करावी. कारण ही जी आदिशक्ती जगदंबा आहे ना, जिचा नवरात्रीचा उत्सव आम्ही साजरा करतो, ही नवरात्रीच्या उत्सवामध्ये आदिशक्ती जगदंबा या काळामध्ये जर आम्ही तिला प्रसन्न करून घेतलं तर योग्य तो आशीर्वाद ती आम्हाला देते, शक्ती देते, बळ देते. आणि त्या शक्तीची उपासना करण्याचा काळ म्हणजे नवरात्र. विठ्ठल शक्तीची उपासना करण्याचा काळ म्हणजे नवरात्र. मग या नवरात्रीमध्ये शक्तीची उपासना करायची. कशाची उपासना करायची? शक्तीची उपासना नवरात्रीमध्ये करायची. आदिशक्ती जगदंबेची उपासना नवरात्रीमध्ये करायची, शक्तीची उपासना करायची. मग तुम्ही म्हणाल ताई, तुम्ही म्हणता शक्तीची उपासना करायची, शक्तीची उपासना करायची, पण शक्तीची उपासना कशी करायची? तर शक्तीची उपासना भक्तीच्या द्वारे करायची. कशाच्या द्वारे? भक्तीच्या द्वारे. शक्तीची उपासना भक्तीच्या द्वारे करायची. मग मला शक्तीचा आणि भक्तीचा काय संबंध? तर संबंध आहे, भक्ती ही सर्व साधनांची माता आहे. भक्ती ही सर्व साधनांची माता आहे. भागवतामध्ये स्वतः भक्ती मातेचा उद्गार आहे. भागवतामध्ये भक्ती म्हणते, व्यासजी लिखाण करतात. ऐका काय म्हणते भक्ती. ती भक्ती स्वतः म्हणते, अहम भक्ती रीती ख्याता इमौ मे तनयौ मतो ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो कालयोगेन जर्जरो. ती भक्ती म्हणते, अहम भक्ती रीती ख्याता, माझं नाव भक्ती आहे. ज्ञान आणि वैराग्य हे माझे पुत्र आहे. भक्ती ही सर्व साधनांची माता आहे. तुम्ही एकदा भक्ती केली की तुम्हाला इतर कुठलीही साधना जास्तीत जास्त करावे लागत नाही. तुम्ही फक्त भक्तीला करा. आमच्या संतांनी म्हटलंय, पुढे भक्तीने धरिले हाती, ओ मागे ज्ञान वैराग्य धर्म येते, मागे ज्ञान वैराग्य येते, स्थिर केले जे आता पडे होते, सिद्ध अनोनी लाविली पंथीगा, सिद्ध अनोनी लाविली पंथीगा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. काय म्हटलंय? पुढे भक्तीने धरिले हाती. भक्तीने हाती धरलं, काय झालं? मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. म्हणजे भक्ती सर्वांची माता आहे. तरी काहींना पटत नसेल तर अजून सोपं सांगते, नवरात्र आणि भक्तीचा काय संबंध? मला सांगा, नवरात्रीच्या रात्री किती? 10 का 11? मी बघते तुम्ही किती जागे आहेत का झोपला. नवरात्रीच्या रात्री किती? 9, बरोबर ना? हां, उत्तर चांगलं आलं पाहिजे. नवरात्रीच्या रात्री 9 आहेत. मग या नवरात्रीमध्ये भक्ती साधायची. मग महाराज नवरात्रीच्या रात्री 9 आणि भक्तीचे प्रकार 9. भक्तीचे प्रकार किती आहेत? 9. भागवतामध्ये वर्णन केले. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हां, बरोबर दिलं होतं तुम्ही. हां, सांगायचं तात्पर्य काय? तर नवरात्रीच्या रात्री 9 आणि भक्तीचे प्रकार 9. मग या नवरात्रीमध्ये नवविधा भक्ती साधायच्या. साधल्याय, कोणी साधल्याय? आमच्या संतांनी.
नवविध भक्तीच्या करुणी धरोनी सद्भाव अंतरीच्या मित्रा धरोनी सद्भाव अंतरीच्या मित्रा दंभ सासरा सांडीन कुपात्रा दंभ सासरा सांडीन कुपात्रा आईचा जोगवा अरे बा आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागेल आईचा जोगवा जोगवा मागेल आईचा जोगवा जोगवा मागेल आईचा जोगवा जोगवा मागे काय म्हटले नवविध भक्तीच्या करोणी नवरात्रा नवविध भक्तीच्या नवरात्री केल्या आमच्या साधू संतांनी या जगदंबेचा जोगवा गायलाय आमच्या साधू संतांनी या जगदंबेचा गोंधळ घातलाय अनादि अंबिका अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाते पोट ज्ञानाचा पाजळते पोट ज्ञानाचा पाजळते उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे 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 आता असं वाटतंय नवरात्रीचं कीर्तन आहे त्याच्याशिवाय आनंद नाही अनादि अंबिका अंबिका भगवती संतांनी सांगितलंय त्या अंबिकेची उपासना केली त्या अनादि असणाऱ्या भगवतीची उपासना केली कशाद्वारे केली तर भक्तीच्या द्वारे केली नवविधा भक्तीच्या करोणी नवरात्रा नवविधा भक्तीने नवरात्रीचा उत्सव साजरा केला आणि आम्ही सुद्धा या नऊ भक्ती या नवरात्रीमध्ये साधायच्या नवरात्र म्हणजे नक्की काय अजून वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर नवरात्र म्हणजे त्रिगुणातीत होण्याचं साधन आहे नवरात्र 3 दिवस सत्वगुण 3 दिवस तमोगुण आणि 3 दिवस रजोगुणाचा नायनाट करून नष्ट करून त्रिगुणातीत व्हायचं आणि ज्यावेळेस आम्ही त्रिगुणातीत होऊ त्यावेळेस जगदंबेचं स्वरूप आम्हाला कळाल्याशिवाय राहणार नाही मग त्या त्रिगुणातीत होण्याचं साधन त्या उपासनेचा काळ म्हणजे नवरात्र नवरात्र म्हणजे काय आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर नवरात्र म्हणजे नवचैतन्याचा उत्सव नवरात्र म्हणजे नाविन्यतेचा उत्सव नवरात्र म्हणजे नवचैतन्य आम्ही सकाळी उठलो घटस्थापनेचा दिवस असला ना की सकाळी उठल्या आम्हाला स्मरण होतं की आज घटस्थापना आहे आज माझ्या आईचं आगमन होणार आहे आज घट बसणार आहे या नवरात्रीमध्ये या पर्व काळामध्ये आई जगज्जननीची उपासना करायची तिची भक्ती करायची का करायची भक्ती का करायची उपासना कारण ती आमची आई आहे ती आमची माता आहे ती आमची माय आहे की नाही ती आमची माता आहे ती आमची आई आहे ती आमची माय आहे मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला अनेक माता शास्त्राने सांगितल्या आहेत त्याच 5 महत्त्वाच्या माता आहेत पहिली माता आहे गोमाता दुसरी माता आहे गंगा तिसरी माता आहे गीता चौथी आहे गायत्री आणि 5वी आहे गौरी विठ्ठल किती माता सांगितल्या मातांनो मी 5 माता पहिली गोमाता पहिली गोमाता आहे बरं का आणि ही गोमाता आमची आई आहे प्रत्येक मनुष्याचा जन्म हा गायीपासून झालाय म्हणून प्रत्येक माणसाला गोत्र असतं आमचं कश्यप आहे तुमचं कुठलं आहे कश्यपच आहे का अरे वा चांगले
प्रत्येक मनुष्याचा जन्म हा गोमातेपासून, म्हणून प्रत्येक माणसाला गोत्र त्या ठिकाणी असतं. गोमातेमध्ये एवढी ताकद आहे की तिच्या उजव्या डोळ्यामध्ये सूर्याचा निवास आहे आणि डाव्या डोळ्यामध्ये चंद्राचा निवास आहे. गोमाता ज्या ठिकाणी उभी राहून आनंदाने श्वास घेते तिथले वास्तुदोष संपतात. त्या ठिकाणी देवता फुलांचा वर्षाव करतात. ही गोमातेमध्ये ताकद आहे. गोमातेमध्ये काय ताकद आहे, काय शक्ती आहे. अहो जेव्हा गोमातेचं दर्शन घेतलं ना, आम्हाला एक नाही, दोन नाही, 33 प्रकारच्या देवतांचं दर्शन मिळतं. आणि आम्ही 33 प्रकारच्या देवतांचं दर्शन रोज घेणं शक्य नाही आम्हाला. मग 33 प्रकारच्या देवतांचं दर्शन घेणं रोज शक्य जरी नसलं तरी एका गोमातेचं दर्शन घेतलं की 33 कोटी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद माझ्या गोमातेमध्ये आहे. कुणाची ग झाली दृष्ट माझ्या पांडुरंगाला, कुणाची ग झाली दृष्ट माझ्या पांडुरंगाला, उतरी ते निंबलोणा सावळ्या विठूला, कुणाची ग झाली दृष्ट माझ्या पांडुरंगाला. माझ्या पांडुरंग परमात्म्याला सुद्धा दृष्ट होते. अहो आमच्या कृष्णाला ज्यावेळेस दृष्ट व्हायची ना त्यावेळेस आमची यशोदा मैया काय करायची, त्याला कपिला गाईजवळ घेऊन जायची, गोमातेजवळ घेऊन जायची आणि गोमातेचं पुच्छ माझ्या कृष्णावरून ओवाळून काढायची की ओवाळून काढलं रे काढलं की कृष्णाची दृष्ट क्षणार्धात जायची. अजून ऐका, या गोमातेची सेवा करण्याकरता, या गोमातेची सेवा करण्याकरता जे 10 अवतार झाले त्या 10 अवतारांपैकी सर्वश्रेष्ठ अवतार म्हणजे माझ्या भगवान श्रीकृष्णाचा अवतार. बरोबर की नाही. आणि माझ्या भगवान श्रीकृष्णाने काही जीवन जगलं. कुमार विश्वास नामक के कवि है, वे कहते हैं कृष्ण जैसा आइडियल मैन पूरे प्रकृति में नहीं हुआ. काय म्हटलंय, कृष्ण जैसा आइडियल मैन पूरे प्रकृति में नहीं हुआ. कृष्ण ने बचपन जिया तो ऐसे जिया कि लाड में हर माँ अपने बच्चे को आज भी कान्हा के पुकारती है. कृष्ण ने जवानी जी तो ऐसी जी कि आज भी वृंदावन के गली गली में यदि कोई छोरा घूमता है तो उसे कहते हैं बड़ा कन्हैया बना फिरता है. कृष्ण ने युद्ध रचाया तो ऐसा रचाया कि 5 निर्वासित बच्चों को पूरे विश्व की सबसे बड़ी औक्षहिणी सेना के सामने विजय दिलवा दी. और कृष्ण ने ज्ञान दिया तो गीता जैसा कि उस गीता पे हजारों नोबेल पुरस्कार कुर्बान किए जाए. ऐसा कृष्ण, ऐसा प्रकृतिस्थ पूरे प्रकृति में नहीं हुआ, पूरे विश्व में नहीं हुआ. आणि असा जो कृष्ण आहे 10 अवतारांपैकी सर्वश्रेष्ठ अवतार कृष्णाचा, त्या कृष्णाने गोकुळामध्ये जन्म घेण्याच्या अगोदर, मथुरेत जन्म घेण्याच्या अगोदर गोमातेला वृंदावनामध्ये पाठवलं आणि मग माझे कृष्ण वृंदावनामध्ये आले. मग माझे कृष्ण गोकुळामध्ये, मथुरामध्ये त्या ठिकाणी जन्माला आले. आणि मग ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण मोठे झाले आणि नंदबाबा म्हणाले ना, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. हा गोपाळ रानात जा, सारे गोपाळ रानात जा, गोपाळ घेऊन या, तुम्ही गोपाळ घेऊन या. हरी बोल. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा, 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा, जा, जा. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. तुम्ही गाया घेऊन गोपाळ रानात या, 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 या. वा. हा, गेले गेले. जेव्हा नंदबाबा असं म्हणाले ना, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात, माझ्या कृष्णाला एवढा आनंद झाला. मेरे कृष्ण कन्हैया सुबह उठते ही मैया को कहने लगे, मैया मैं हूँ कन्हैया और मैं वृंदावन में गैया लेके जाऊंगा. कैसी लेके जाऊंगा? बड़ी बड़ी गैया लेके जाऊंगा. तो मैया कहे कन्हैया से, कन्हैया तू है छोटा तो गैया बड़ी बड़ी नहीं, गैया भी छोटी छोटी ही लेके जाएगा. तो मेरे कन्हैया छोटी छोटी गैया लेके चल पड़े. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन
देखो चारण करने के लिए वृंदावन चलते हैं तो कैसे जा रहे हैं, कैसी छवि मेरे कृष्ण कन्हैया की दिख रही है। मेरे कन्हैया उनके सामने उनके आगे गैया चल रही है, छोटी छोटी गैया मेरे कन्हैया के आगे आगे चल रही है। छोटे छोटे गोपाल मेरे कन्हैया के पीछे पीछे चल रहे हैं और उन दोनों के बीच में मेरे कन्हैया सावरे सुंदर शोभायमान दिख रहे हैं। कैसे दिख रहे हैं सुनो। आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में भारो मदन गोपाल, बीच में भारो मदन गोपाल। छोटी 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 गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटे छोटे ग्वाल, छोटा सो मेरो मदन गोपाल, छोटा सो मेरो मदन गोपाल, छोटा सो मेरो छोटा सो मेरो मदन गोपाल, छोटा सो मेरो गैया खेले खेले ग्वाल। म्हणजे माझा भगवान श्रीकृष्ण जो एवढा मोठा आहे, भ्रुकुटी विलास सृष्टीलय होय, एवढं सामर्थ्य ज्याच्यामध्ये, तो कृष्ण त्याने अवतार घेतला गायींची सेवा करण्याकरता। म्हणून भगवान श्रीकृष्णाचं एक नाव आहे गोपाळ। काय म्हणतात त्याला? गोपाळ। गायींचं त्याने पालन केलं म्हणून आमची पहिली माता आहे गोमाता, दुसरी माता आहे गंगा, तिसरी माता आहे गंगा, गीता माता आणि गोमाता, गंगा माता। काय सामर्थ्य या गंगेमध्ये, काय सामर्थ्य या गीतेमध्ये महाराज। गीता हा आमचा धर्मग्रंथ आहे, पण आज आम्हाला धर्मग्रंथाची किंमत नाही। गीतेमध्ये एवढं तत्वज्ञान आहे। तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असू द्या, तुम्ही कुठल्याही संकटात असू द्या, तुम्हाला कितीही मोठा प्रश्न पडू द्या, मी तुम्हाला विश्वासाने एक वाक्य सांगेल, तुम्हाला कुठलंही संकट येऊ द्या, कुठलाही प्रश्न पडू द्या, डोळे बंद करून कुठलंही पान श्रीमद भगवत गीतेचं उघडा, तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार। ही ताकद श्रीमद भगवत गीतेमध्ये। पण आम्हाला भगवद्गीतेचं महत्त्व कळत नाही, आम्हाला कळत नाही, आमच्या शासनालाही कळत नाही, आमच्या शासनालाही महत्त्व कळत नाही। आपण जर परदेशामध्ये बघितलं तर परदेशी लोकांनी परराष्ट्रामध्ये गीता त्यांनी शिक्षणामध्ये ठेवली, लहान मुलांच्या शिक्षणामध्ये गीता ठेवली, कारण त्यांना गीतेचं महत्त्व कळालंय। आणि आमच्या शासनाने शिक्षणात नाही कोर्टात ठेवली। कुठे ठेवली? कोर्टात ठेवली। ती शिक्षणात ठेवा म्हणजे कोर्टात जाण्याची वेळ येणार नाही। यदि आप चाहते हो कि कल किसी कोर्ट में जाकर आपके बच्चे को गीता पे हाथ न रखना पड़े, तो आज ही अपने बच्चे को गीता पढ़ाना सिखाइए, गीता पढ़ाना सिखाइए। संस्कार से ही अपराध रोका जा सकता है। शिकवा ना, गीता शिकवा। आमचा धर्मग्रंथ आहे महाराज, आणि आमचा धर्मग्रंथ आम्हाला कळला पाहिजे। आज शोकांतिका आमच्या मुलांना आमचा धर्मग्रंथ माहीत नसतो, म्हणून कळला पाहिजे। या गीतेमध्ये आणि गंगेमध्ये काय ताकद आहे का? ही जी गंगा माता जे भगवान शंकराच्या जटेतून निघाली ना, अहो या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर आमचं पाप निघून जातच जातं। एवढंच नाही, नुसतं नाव जरी घेतलं ना, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा, वाचे म्हणता पापे जाती भंगा, पापे जाती भंगा,
आपल्या गायनाचार्य मंडळींकरता जोरदार टाळ्या वाजवा बरं. एवढा उंच आवाज काढणं सोपं नाही, सगळ्यांना एकत्रित होतात. हा, एवढं उंच गायचं म्हणजे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे किंवा सकळ दोष जाती भंगा. अजून काय महत्व आहे या गंगेचं ऐका. सिकंदर नावाचा बादशहा ज्यावेळेस संपूर्ण जग जिंकण्याकरता निघाला, संपूर्ण जग त्याने जिंकलं आणि एक हिंदुस्थान राहिला होता. काय राहिला होता? हिंदुस्थान, भारत देश राहिला होता. आणि हिंदुस्थान जिंकण्याकरता तो निघालाय. 100% त्याला गॅरंटी होती की मी हिंदुस्थानावर विजय पताका घेऊनच येणार, मी हिंदुस्थानावरून विजय मिळवूनच येणार, गॅरंटी होती. पण गुरुला विचारण्याकरता गेला, गुरुच्या दर्शनाकरता गेला. सिकंदर नावाचा बादशाह गुरुच्या जवळ गेला आणि गुरुला हात जोडून म्हणाला की हिंदुस्थानावर विजय मिळवण्याकरता चाललेला आहे. हिंदुस्थानावर विजय मिळवून परतत असताना तुमच्याकरता काय आणू? कोणी विचारलं? सिकंदराने गुरुला विचारलं. गुरुचं नाव आहे सुकरात. सिकंदर नावाच्या बादशाने सुकरात नावाच्या गुरुला विचारलं मी तुमच्याकरता काय आणू? जसं आम्ही आळंदीला जातो, पंढरपूरला जातो, मग नातवाला विचारतो तुला काय आणू, बाबूला विचारतो तुला काय आणू, सुनबाईला विचारतो तुला काय आणू, लेकीला असं तुला काय आणू, असं विचारतो की नाही? तसं त्यांनी मुलाबाळांना विचारलं नाही, त्यांनी गुरुला विचारलं, गुरु महाराज तुमच्यासाठी काय आणू? त्यावेळेस सिकंदराच्या गुरुने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे, ऐकण्यासारखं आहे. त्याचा सुंदर अशा प्रकारचा संवाद एकाने वर्णन केलेला आहे. ते म्हणतात, सिकंदर ने कहा सुकरात से क्या तुझे मैं लाऊंगा, विजय डंका बजा कर जब हिंद से लौट आऊंगा. काय म्हटलंय? सिकंदर ने कहा सुकरात से क्या तुझे मैं लाऊंगा, विजय डंका बजा कर जब हिंद से लौट आऊंगा. तो सुकरात ने कहा ए राजन, काय म्हटले? तो सुकरात ने कहा ए राजन, जब तुम वहाँ जाना हमारे वास्ते भारत से एक ज्ञानी गुरु को लाना, अगर हो सके तो गंगा जल भी ले आना. फार गोड आहे ऐका. अगर हो सके तो गंगा जल भी ले आना, जिसे पी करके ऋषियों ने गीता सार कोहे जाना. विठ्ठल. परदेशातल्या व्यक्तीने सांगितलंय, परदेशी बाबांनी नाही सांगितलं. कोणी सांगितलंय? परदेशातल्या व्यक्तीने सांगितलंय की तिकडनं येत असताना माझ्याकरता काय आण? गंगाजल त्या ठिकाणी आण. जे गंगाजल पिल्यानंतर त्या ठिकाणी गीतेचं महत्त्व लोकांना कळालं. आणि म्हणून अशी ही श्रीमद भगवद्गीता आमची माय आहे, गंगा आमची माय आहे, गायत्री हे आमची माय आहे. आणि 5वी माता आहे ती म्हणजे गौरी. गौरी म्हणजे कोण? भगवान शिवाची अर्धांगिनी पत्नी म्हणजे गौरी. या गौरीचे अनेक स्वरूप आहेत, अनेक रूपं आहेत, अनेक नावं आहेत. आपण ललिता सहस्त्रनाम जर उघडलं तर ललिता सहस्त्रनामामध्ये वर्णन आहे. ओम श्रीमाता श्री महाराज्ञी श्रीमत्सिंहासनेश्वरी चिदग्निकुंड संभूता देवकार्य समुद्यता उद्यग्भानुसहस्राभा चतुर्बाहु समन्विता रागस्वरूप पाषाढ्या क्रोधाकारा कुशोज्वला मनुरूपेक्षुकोदंडा पंचतन्मात्र सायका. सहस्रनाम आहे, ललिता सहस्रनाम. मग त्या गौरीचे अनेक रूप आहे. ती गौरी कधी दुर्गा आहे, कधी भवानी होते, कधी जगदंबा होते, कधी आदिशक्ती होते, कधी रेणुका होते. ती जगदंबा माता, ती दुर्गा माता, ती गौरी माता अनेक रूपाने प्रगट होत असते. कधी दुर्गा होते. आणि या संपूर्ण विश्वाची जगज्जननी असणारी, संपूर्ण संसाराची जी जगज्जननी आहे, संपूर्ण जगामध्ये जी माया आहे ना, ती माया त्या गौरीची आहे, ती त्या जगज्जननी आहे. तिच्या पायामध्ये जर बघितलं तर पायाखाली अंगार आहे, डोळ्यामध्ये लखलखीत तेज आहे. तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी, अंबे कृपा करी, अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. खाली अंगार, धार डोळ्यात तलवार, अंबेचा अवतार, नाश करशील
चमकतो सूर्य जणू आई तुझ्या भारी महिषासुर मर्दिनी रूप तुझे न्यारे सारी माया तुझी अंबे कृपा करे अंबे कृपा करे अंबे कृपा करी दुर्गा तू कोण आहे भवानी आहे संसाराची तू जननी आहे सारी माया तिची आहे अशी जी गौरी आहे नानाविध स्वरूपाने नानाविध रूपांनी अवतीर्ण होत असते मग अशी ही गौरी अशी ही जगदंबा अशी ही आदिशक्ती ही अवतार घेऊन रूपाला येऊन करते तरी काय तर तुम्हा आम्हाला बळ देण्याचं काम करते तुम्हा आम्हाला शक्ती देण्याचं काम करत असते मग या शक्तीची या बळाची गरज काय पडते काही लोक म्हणतील आमच्याकडे आहे ना शारीरिक बळ आहे मानसिक बळ आहे आर्थिक बळ आहे राजकीय बळ आहे सांघिक बळ आहे कितीतरी बळ आमच्या जवळ आहे मग तिच्या शक्तीची काय गरज तिच्या बळाची काय गरज तर त्याचं उत्तर आहे आमच्याकडे कितीही जरी बळ असलं तरी माणसावर ज्यावेळेस काळरूपी संकट येतं त्यावेळेस कुठलंही बळ चालत नाही तिथे फक्त आणि फक्त परमार्थाचं बळ चालतं अध्यात्माची शक्ती चालते आणि असं काळरूपी संकट ज्यावेळेस नरहरी महाराजांवर येऊन पडलं ना त्यावेळेस नरहरी महाराजांनी अतिशय आर्ततेने त्या जगदंबेला हाक मारली अभंगाच्या प्रथम चरणात दुर्गा दुर्गट बारी तुझा विना संसारी दुर्गा अनाथ नाथ अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी 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 जन्म मरणाते वारी आरी पडलो आता संकट निवारी आरी पडलो आता संकट निवारी हो जय जय विजय देवी जय जय मैसाळवरती जय जय विजय देवी जय मैसाळवरती अतिशय आर्ततेने नरहरी महाराजांनी हाक मारली दुर्गे काय हाक मारली दुर्गे मग मला सांगा त्या दुर्गेचे म्हणजे त्या भवानीचे अनेक नाव आहेत तर दुर्गे अशीच हाक मग का मारली अशीच हाक का मारली तर त्याचं कारण आहे जसं आपली भारताची व्यवस्था सुरळीत राहावी याच्याकरता भारताचं मंत्रिमंडळ आहे काय आहे भारताचं मंत्रिमंडळ आहे तसं जगाची व्यवस्था सुरळीत राहावी याच्याकरता जगाचं वरती मंत्रिमंडळ आहे वरती म्हणजे याच्यावरती नाही स्लॅबच्या वरती नाही वरती म्हणजे तिकडे वरती देवांचं मंत्रिमंडळ आहे मग या देवांच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण आहेत ऐका देवांच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रपती आहेत भगवान दत्तात्रय कोण आहेत दत्तात्रय राष्ट्रपती आहेत भगवान दत्तात्रय पंतप्रधान आहेत भगवान महादेव अध्यक्ष आहेत गणपती बाप्पा निर्माण मंत्री आहेत भगवान ब्रह्मदेव बांधकाम मंत्री आहेत भगवान विश्वकर्मा ग्रह धर्म आणि सुव्यवस्था मंत्री आहे भगवान विष्णू अर्थ व संपत्ती मंत्री आहे महालक्ष्मी माता अध्यक्ष आहेत गणपती बाप्पा संरक्षण मंत्री आहेत हनुमंतराय विकास मंत्री आहेत पवनदेव शिक्षण आणि समाज कल्याण मंत्री आहे सरस्वती माता अन्न पुरवठा मंत्री आहे अन्नपूर्णा माता आरोग्य मंत्री आहे अश्विनी कुमार कृषी व जल मंत्री आहे इंद्रदेव गुप्तचर यंत्रणा नारद मुनी परराष्ट्र मंत्री सूर्यदेव कायदा व्यवस्था शनिदेव न्याय व्यवस्था यमराज अस्त्र व शक्ती मंत्री श्री दुर्गा माता श्री भवानी माता मला सांगा मग ती अस्त्र देते शी शक्ती देते मग त्या शक्ती स्वरूपाची उपासना करण्याकरता आमच्या नरहरी महाराजांनी तिला हाक मारली का कारण आता माझ्यावर जे संकट आले ना त्यातून ही दुर्गाच मला बाहेर काढू शकते म्हणून पहिली हाक दिली दुर्गे दुर्गाच का म्हटलं त्याचं दुसरं कारण नरहरी महाराजांवर जे संकट आले ते संकटाचं स्वरूप कसं आहे दुर्घट आहे संकटाचं स्वरूप काय आहे दुर्घट आहे म्हणून दुर्गे हाक मारली पहिलं कारण मग अशी ही जी दुर्गा आहे या दुर्गेला आवाज दिला आर्ततेने आवाज दिला म्हणून हा अभंग आपण अभंग म्हणून कमी गातो पण आरती म्हणून हां आपण असं नाही गात कसं दुर्गे दुर्गट भारी तुझं विन संसारी असं नाही गात तर आपली आरती म्हणण्याची पद्धत आहे कशी म्हणता तुम्ही
दुर्गे दुर्गट भारी आंबे दुर्गे वारी वारी जन्म हारी पडलो आता जय देव हो हो बस एवढीच म्हणा आपलं एवढंच चरण झालंय ना म्हणून एवढीच म्हणा. हाक मारली दुर्गे दुर्गे दुर्गट भारी. आर्ततेने हाक मारण्याचं साधन म्हणजे आरती. आर्ततेने हाक मारण्याचं साधन म्हणजे आरती. या अभंगातून नरहरी महाराजांची आर्तता दिसून येते. प्रत्येक संतांनी आर्ततेने भगवंताला आळवलंय. माझ्या ज्ञानोबाराईने आर्ततेने पांडुरंगाला हाक मारली आणि त्यांना कावळा ज्यावेळेस आला ना त्यावेळेस त्या कावळ्यामध्ये सुद्धा माझा पांडुरंगाचा तो निरोप घेऊन आलाय काय काय असं वाटलं. पहिलं तो गे काऊ कोकता पहिलं तो गे काऊ कोकता शकून गमाये साकता शकून गमाये साकता पहिलं तो गे काऊ कोकता पहिलं तो गे काऊ कोकता शकून गमाये शकून गमाये उडरे काऊ तुझे सोन्यान मडविले पाव उडरे काऊ तुझे सोन्यान मडविल पाव भेटत पंढरी राऊ गरकाग येईना पहिलं तो गे पहिलं तो गे काऊ कोकता शकून गमाई सांगता शकून गमाई सांगता सांगता. ज्ञानोबरायांची अर्थता पहिलं तो गे काऊ कोकताई. माझ्या तुकोबरायांची अर्थता धाव गाली आई आता पहाते सकाळी धीर नाही माझे पोटी झालो वियोगी हिमपटी. माझ्या विष्णुदास महाराजांनी आर्ततेने रेणुका मातेला आवाज दिला. कोणत्या मातेला? रेणुकाला मातेला आवाज दिला आणि आर्ततेने मारलेली हाक रेणुका मातेपर्यंत ज्यावेळेस पोहोचली आणि धावत धावत रेणुका माता विष्णुदास महाराजांना भेटा करता आली ना त्यावेळेस विष्णुदास महाराजांनी तिला सांगितलं खाली बैस घे आराम खाली बैस घे आराम मुखावरती आला घाम मुखावरती आला घाम आली तापल्या उन्हात नाही आळस मनात आली तापल्या उन्हात नाही आळस मनात माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली 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 हाके सरशी घाई घाई हाके सरशी घाई घाई वेगी धावताची वेगी धावताची जैशी वत्सा लागी गाय तैसी अनाथाची माय जैशी वत्सा लागी गाय तैसी अनाथाची माय माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. आर्ततेने आवाज दिला माझी रेणुका माता आली. तुकोबराईंनी आवाज दिला ज्ञानोबराईंनी आवाज दिला तशी नरहरी महाराजांनी आवाज दिला दुर्गे
दुर्गट भारी तुझविन संसारी. मग महाराज दुर्गेला आवाज द्यावा असं कुठलं दुर्गट संकट नरहरी महाराजांवर पडलेलं आहे तर त्या संकटाचं वर्णन केले. वारी वारी जन्म मरणाते वारी. जन्म मरण रूपी वारीचं संकट आपल्यावर पडलेलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश यह संसारे कल दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंद भज गोविंदम मूढमते. किती वेळा जन्मावे नित्य व्हावे फजित. काळरूपी संकट आपल्यावर नाचते उड्या मारते पण तरी सुद्धा आपण बेसावध आहोत. काळ आपल्या समोर उभा आहे ठाण मांडून उभा आहे पण अजूनही आपण सावध झालेलो. क्षणाची सुद्धा गॅरंटी नाही. कोणाला आहे का गॅरंटी कीर्तनानंतर 2 तासांनी मी जगणार आहे गॅरंटी कोणाला? ज्याला असेल त्याने हातवर करा. कोणालाच गॅरंटी नाही. एक क्षणाची सुद्धा गॅरंटी नाही पण मोबाईलमध्ये रिचार्ज महिनाभराचा मारून ठेवलाय. क्षणाची सुद्धा गॅरंटी नाही पण रिचार्ज. जो आया है इस दुनिया में उसे पड़ेगा जाना. जो आया है इस दुनिया में उसे पड़ेगा जाना. फिर कैसी ये शान और शौकत फिर कैसा इतराना. फिर कैसी ये शान और शौकत फिर कैसा इतराना. ये दुनिया है मिटने वाली ये दुनिया फानी है. जय हो. 4 दिनों की इस दुनिया में सभी की मेहमानी है. मौत खड़ी है तेरे सिर पर अब तो आंखें खोल. जीवन है अनमोल जीवन है अनमोल जीवन है अनमोल जीवन है अनमोल. सोना चांदी हीरे मोती सब कुछ छोड़ना होगा. सब काय सांगितलंय? सोना चांदी हिरे मोती का घेऊन जाणार आहे? नाही ना. 10 तोळे जरी सोन्याची गंठ नांगामध्ये घातली तरी स्मशान भूमीमध्ये घेऊन जाता येणार? जाणार आहे का? नाही ना. का तुमच्याकडे आहे पद्धत घेऊन जायची? एक सांगू तुम्हाला सांगू ऐकाल नक्की. किती सोनं गळ्यामध्ये घाला कितीही सोनं गळ्यामध्ये घाला एक ना एक दिवस चोराचं लक्ष त्या सोन्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. किती सोनं गळ्यामध्ये घाला एक ना एक दिवस चोराचं लक्ष त्या सोन्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यामध्ये माझ्या पांडुरंगाची पवित्र तुळशीची माळ घाला. सारं जग माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. तुळशीच्या माळेत काही घेऊन नाही जायचं. सोना चांदी हीरे मोती सब कुछ छोड़ना होगा. सब प्यारी चीजों से तुझको नाता तोड़ना होगा. नाता तोड़ना होगा. नाता तोड़ना होगा. ऐका. सोना चांदी हीरे मोती सब कुछ छोड़ना होगा. सब प्यारी चीजों से तुझको नाता तोड़ना होगा. काय सांगितलंय? सगळीकडून नातं तोडावं लागेल. धन जागीर जे काही कमावलंय ना ते सगळं ठेवून जायला लागणार आहे. धन दौलत जागीर नहीं कुछ साथ में आने वाली. दुनिया जीतने वाला सिकंदर गया यहाँ से खाली. धन दौलत जागीर नहीं कुछ साथ में आने वाली. दुनिया जीतने वाला सिकंदर गया यहाँ से खाली. मौत खड़ी है तेरे सिर पर अब तो आंखें खोल. जीवन है अनमोल 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 जीवन है अनमोल. जीवन अनमोल आहे महाराज. जे तुम्ही कमावलंय ते सगळं जाणार. इथल्या इथं ठेवून जायला लागणार आहे. धन दौलत जागे. किती आम्ही कमवतो. इकडून कमवू का तिकडून कमवू आणि तिने कमवतो अधर्माने कमवतो. किती आम्ही कमवत असतो पण किती कमवलं तरी सोबत घेऊन जाता येणार नाही. येणार आहे का? सोबत काहीच घेऊन जाता येणार नाही. कितीही जरी कमवलं तरी सोबत काहीच घेऊन जाता येणार नाही. म्हणून जे धन कमवायचं आहे ते चांगल्या मार्गाने कमवा. थोडं कमवा पण चांगल्या मार्गाने कमवा.
थोडं कमवा, पण नीतीने कमवा, धर्माने कमवा, चांगल्या भावनेने कमवा. शुद्ध मार्गाने धन घरात आलं पाहिजे आणि चांगल्या मार्गात धन खर्च झालं पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहार. ऐका, भरपूर कमवा तुम्ही. तुम्हाला जर इच्छा असेल ना, भरपूर कमवा, प्रतिष्ठा मिळवा, खूप कमवा, फार्म हाऊस घ्या, गाड्या घ्या, बंगला बांधा, धन दौलत आयुष्यभर सर्व कमवा, खूप संपत्ती कमवा. तुमच्या खिशामध्ये पैशांचा खळखळाट असू द्या, तुमच्या खिशामध्ये पैशांचा खळखळाट असावा, पण त्याच्या मागे कोणाचाही तळतळाट नसावा. एवढं जरी लक्षात आलं तरी जीवन सफल झालं. मग महाराज, आमचे नरहरी महाराज म्हणतात की वारी वारी जन्म मरणाते वारी. म्हणजे जन्म मरण रूपी संकट आमच्यावर पडलेलं आहे. जन्म मरण रूपी वारी जर आम्हाला चुकवायची असेल, ऐकताय ना सगळ्याजणी, थोडं ताट बसा. जन्म मरण रूपी वारी जर चुकवायची असेल, जन्म मरण रूपी वारी जर चुकवायची असेल, जन्म मरण रूपी वारी जर चुकवायची असेल तर आषाढी पंढरीची वारी करा. तुमची जन्म मरण रूपी वारी चुकल्याशिवाय राहणार. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधना निर्धारी आननाई, साधना निर्धारी आननाई, तुळसी माळ गोपी गोपी चंदन टिळा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. काय करा, जन्म मरण रूपी जर वारी चुकवायची असेल तर पंढरीची वारी करा. केली पाहिजे. पंढरीची लांब आहे, पण सध्या कार्तिकी जवळ आली. डिसेंबर महिन्यामध्ये आमच्या माऊलींची कार्तिकी वारी, बरोबर ना. मग कार्तिकी वारीला पायी पायी आम्ही गेलं पाहिजे. बसने, गाडीने, कसं गेलं पाहिजे, पायी पायी गेलं पाहिजे. ज्यांना ज्यांना सुना आल्या त्यांनी पायी पायी वारीला बॅग भरायची. किती जणींना आलं हातवर करा बरं. सुना सगळ्या खुर्च्यावर बसल्या का सासू. ज्यांना ज्यांना सुना आल्यात त्यांनी बॅग भरायची आणि 8 दिवसाकरता पायी पायी वारीला निघायचं. पायी पायी जाल का चालत चालत जाल. बरं, बॅग नका घेऊ, वळकटी घ्या. आमच्या इकडं मोन्याला चांगली भेटते, वळकटी बांधा. आणि तुम्हाला सांगू का मावशांनो, एकदा का तुम्ही वारीला जायची वळकटी भरायला घेतली, तुम्ही 5 साड्या घेतल्या ना, 5 साड्या घेतल्या ना, सुनबाईला एवढा आनंद होईल. 2-3 साड्या तिच्या कपाटातल्या आणील आणि तुम्हाला देईल. सासूबाई, या 3 साड्या माझ्या घ्या, पण पहिले तुम्ही वारीला, पहिले तुम्ही जा. ही कटकट आता 8 दिवस गेली. एकदा का सासू घराच्या बाहेर पडली का सुनबाई लगेच स्टेटसला टाकते, फिलिंग व्हेरी हॅपी. आता टेन्शनच नाही राहिलं. एवढा तिला आनंद होता. कमीत कमी तिच्या आनंद करता तुम्ही वारीला गेलं पाहिजे, वारीला गेलं पाहिजे. आणि काय आनंद असतो वारीमध्ये. अहो, तुळशी माळ भले तुम्ही नका घालू गळ्यात, तुम्हाला टेन्शन आलं का लगेच वारीला जायचं म्हणजे माळ घालायला लागल, पण नका माळ घालू. भले नका लगेच माळ घालू, कीर्तनानंतर घाला, पण घातली पाहिजे. आणि हे सांगू, हे ओरिजिनल सोनं आहे. कसं आहे ओरिजिनल, 50 तोला. हे आम्हाला काढायला लागणार नाही, तुमचं आहे ना, तुम्हाला काढायला लागेल. आणि जेवढे जेवढे माळकरी आहेत ना इकडे उभे असलेले, माळकऱ्यांना सुद्धा माझं एक हात जोडून सांगणे, माळकऱ्याने माळ जरा मोठीच घालायची. कशी घालायची? मोठी घालायची, जाड घालायची, अशी छान घालायची. आता खूप छान छान व्हरायटी पॅटर्न माळेमध्ये आलेला आहे. नाहीतर आमचे बरेचदा वारकरी माता भगिनी आनंदी पंढरपूरला गेल्या का दुकानदाराला म्हणतात, मला ना अशी बारीक माळ. कशाला बारीक? मोठी घालायची माळ, मोठी. माळकऱ्याने माळ अशी घालायची, अशी माळ घालायची, अशी माळ घालायची, अशी माळ घालायची. का बिगर माळकऱ्याला सुद्धा माळ पाहून वाटलं पाहिजे घालू का काय, अशी माळ घालता आली पाहिजे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्ण. आणि वारी करा महाराज. वारीमध्ये इतका आनंद आहे, इतका आनंद आहे. अहो, तुम्ही वारी करता करता वारीमध्ये 2-3 दिवस गेले, जेवायला बसले, जेवता जेवता जर चुकून तुम्हाला ठसका लागला तर 4-4 पाण्याचे ग्लास समोर येतात, माऊली घ्या, माऊली घ्या, सावकाश होऊ द्या, सावकाश होऊ द्या. हा प्रयोग घरी करून बघा बरं.
हा, घरी जर तुम्ही जेवता जेवता ठसका लागला ना तर पाण्याचा ग्लास नाही येत, उत्तर येतं, ते पण ठसक्यात येतं, गपगिळा ना चालले कुठं घाई करून, असं उत्तर येतं. पण वारीमध्ये काय आनंद असतो. तुम्ही घरामध्ये डनलॉपच्या गादीवर बसून झोपून जी झोप समाधानाची तुम्हाला लागणार नाही ना, ती झोप वारीमध्ये वळकटीवर लागते. सुखे मी निजलो गा शून्य सारोनी ते. म्हणून ऐका, ही जन्म मरण रूपी जर वारी चुकवायची असेल ना तर ती वारी करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, टाळी टाळी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, अरे वा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा 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 माऊली 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. मिळाला काही नाही. 2 सेकंद भजन केलं किती बरं वाटतं ना. मग आता कीर्तन झाल्यावर लगेच नावं द्या. कुठं? वारीला जायची. वारी वारी जन्म मरणाची वारी जर चुकवायची असेल तर संतांनी ती वारी सांगितली. आणि ती वारी आम्ही करतो ना, तोच आमचा गोंधळ सुद्धा आहे. आषाढी कार्तिकी नुसती आमची वारी नाही. आमचे साधू संत ज्यावेळेस पांडुरंगाच्या जवळ गेले ना त्यावेळेस पांडुरंगामध्ये त्यांना जगदंबा दिसली. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, ऐका, फार सुंदर शब्द आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका काय म्हटलंय. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. ऐका ऐका आता. आषाढी कार्तिकीला आमचे साधू संत पंढरीच्या दर्शनाला गेले, पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि त्यांनी गोंधळ केला. पांडुरंगाचा गोंधळ केला, पुंडलिकाला दिवटा बनवलं. आणि ज्यावेळेस त्यांनी विठुरायाकडे बघितलं ना त्यावेळेस विठुरायामध्ये त्यांना कोण दिसलं ऐका. एका जनार्दनी अंबा उभी कर देऊनी एका जनार्दनी अंबा उभी कर कटे ठेवो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवूनी कटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवोनी कटे. उदो बोला उदो 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 बोला उदो उदो बोला उदो बोला उदो बोला अंबा बाई माऊली उदो बोला उदो बोला उदो बोला अंबा बाई माऊली उदो बोला उदो बोला उदो बोला अंबा बाई माऊली उदो बोला उदो बोला उदो बोला अंबा बाई माऊली. काय म्हटलंय. ज्यावेळेस आषाढी कार्तिकीला आमचे साधू संत पांडुरंगाच्या दर्शनाला गेले त्यावेळेस विटेवर त्यांना कोण दिसलं. मला सांगा, विटेवर देव आहे का देवी आहे?
देव देव. तुमचं काय म्हणणं आहे? देव. तुमचं काय म्हणणं आहे? देव. विनेकर आहे तुमचं? काहीच नाही का? देव. मग साधू संत का म्हणतात? एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून एकटी हो. एवढंच नाही, एका अभंगामध्ये संतांनी म्हटले, तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, तू सावळी सुंदरी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, पंढरपुरा राहिली डोळा पाहिली संत देखिली, वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई. काय म्हटलंय? जी पंढरपुराला आहे ना ती फक्त विटेवर उभा असणारा तो पांडुरंग नाही, तर ती देवी म्हणून त्यांना दिसली. म्हणजे आमच्या साधू संतांनी त्या पांडुरंगाला सुद्धा देवी बनवलं. नवरात्र उत्सवामध्ये साधू संतांची दृष्टी ती आमचा विटेवर उभा असणारा तो पांडुरंग परमात्मा भक्तांचे लळे पुरवतो. भक्तांना जसं आवडेल, जसा भाव असेल तसं रूप धारण करत असतो. आणि म्हणून माझ्या नरहरी महाराजांनी एक प्रकारे त्या दुर्गेला म्हणजे माझ्या पंढरीशालाच हाक मारली, दुर्गे दुर्गट भारी तुझं विन संसारी, हे संसारामध्ये तुझ्याशिवाय मी अनाथ आहे. आणि ती माय आहे आपली, आणि त्या आईची जर आपण भक्ती केली तर आपण अनाथच आहोत ना. देवाच्या भक्तीशिवाय प्रत्येक माणूस इथे अनाथ आहे. देवाच्या भक्तीशिवाय प्रत्येक माणूस अनाथ आहे. आणि आपण सगळे तिचे लेकरू आहोत. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून मानून घे आई. तू विश्वाची रचली काया, तू शीतल छायेची छाया, तुझ्या कृपेचा हात मस्तकी दुरितल याला ने, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई. त्या आईला सांगितलं ती आमची माय आहे आणि तिच्याशिवाय आम्ही अनाथ आहोत. म्हणून अनाथनाथे अंबे काय कर, करुणा विस्तारी, तू करुणेचा विस्तार कर, कारण तू आमची आई आहे. हे जगदंबा आम्हाला पडलेल्या आता संकटातून तू बाहेर काढ, करुणेचा विस्तार कर. आणि त्या संकटातून बाहेर काढण्याकरता त्या जगदंबेचा नरहरी महाराज जय जयकार करतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. जय देवी महिषासुर मर्दिनी, 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 जय देवी महिषासुर मर्दिनी.
जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. तिचा जय जयकार केला, जगदंबेचा जय जयकार केला आणि तिला जाणीव करून दिली, तू मला आलेल्या संकटातून निवारण करू शकते, कारण तू एकेकाळी महिषासूर नावाच्या दैत्याचा वध केला होता. ज्या दैत्याचा वध तिन्ही देवांना करता आला नाही, ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांना ज्या दैत्याचा वध करता आला नाही, त्या महिषासूर नावाच्या महादैत्याचा हे जगदंबे तू वध केला होता, म्हणून तिचा जय जयकार केला. जय देवी महिषासुरमर्दिनी. आणि ती देवी महिषासुराचं मर्दन करण्याकरता येते. मग काही लोक म्हणतील महिषासुराचं मर्दन करण्याकरता आली तरी, पण आता कलियुगामध्ये महिषासूर काही दिसत नाही. महिषासूर जरी दिसत नसला तरी काही लोकांच्या अंतकरणात आहे ना, मोह नावाचा महिषासूर आजही आहे. आणि या मोह नावाच्या महिषासूरचा वध करण्याकरता ती शक्ती, ते चैतन्य गरजेचं आहे. स्त्रीकडे बघण्याची वृत्ती जर आमची सुरत असेल तर ती जगदंबा जरूर आम्हाला त्या ठिकाणी ती आम्हाला ती जगदंबा त्या दुःखातून सावरण्याची ताकद देत असते, शक्ती देत असते. नवरात्र उत्सव आम्ही करत असतो, कितीतरी वर्ष झाले नवरात्रीचा सप्ताह करत असतो. पण एक गोष्ट नक्की सांगेल, हा नवरात्रीचा नवरात्रीचा सप्ताह त्या वर्षी खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल ज्या दिवशी स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी आमची आदराची होईल, त्या वर्षी खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सव साजरा होईल. आणि स्त्रीला आदर दिला पाहिजे. अहो, स्त्री हे आदराची आहे. आमच्या घरामध्ये राब राबते, किती काम करते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असते. ती आमच्या घरातील लक्ष्मी आहे. नवे किती प्रकारची लक्ष्मी ऐका. अहो, ती आमच्या घरामध्ये माहेरचं माप ओलांडून, माहेरचं घर सोडून सासरी येते आणि त्या ठिकाणी सासरचं वैभव वाढवते. ती तुमच्या आमच्या घरातील वैभव लक्ष्मी असते. घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचा मानपान करते, त्यांचं आदरातिथ्य करते. ती तुमच्या आमच्या घरातील ऐश्वर्य लक्ष्मी असते. 9 महिने 9 दिवस बाळाला पोटात वागवते. ती तुमच्या आमच्या घरातील संतान लक्ष्मी असते. दिवसभर त्या ठिकाणी किचनमध्ये उन्हाळ्यामध्ये 45 डिग्री तापमानामध्ये किचनमध्ये स्वयंपाक बनवते. ती तुमच्या आमच्या घरातील धान्य लक्ष्मी असते. घरावर जर एखादं संकट आलं तर पदर खोचून त्या संकटाला सामोरं जाण्याकरता उभी राहते. ती तुमच्या आमच्या घरातील वीरलक्ष्मी असते. नवे संपूर्ण वर्षभरामध्ये 365 दिवस 24 तास घरामध्ये राब राबते. ती तुमच्या आमच्या घरातील ग्रहलक्ष्मी असते. ती तुमच्या आमच्या घरातील ग्रहलक्ष्मी असते. आणि त्या ग्रहलक्ष्मीचा आदर करायला आम्हाला जमलं पाहिजे. आज महिषासूर नावाचा दैत्य मातलाय म्हणजे काय, चुकीची प्रवृत्ती समाजामध्ये वाढते. मी आपल्या सर्व बांधवांना हात जोडून विनंती करेल की आज आम्ही चुकीच्या प्रवृत्तीचा विरोध केला पाहिजे. आमच्या धर्माच्या रक्षणाकरता परधर्मीय जी लोक आहेत, जी आमच्या धर्मावर त्या ठिकाणी धर्माला ग्लानी आणण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यासाठी प्रत्येक हिंदू बांधवांनी सजग राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. मी हात जोडून विनंती करेन आपल्या प्रत्येक सर्व इथल्या मंडळींना, फक्त एकच नियम तुम्ही अंमलात आणा की सकाळी उठल्यानंतर आपण गुड मॉर्निंग म्हणत असतो, संध्याकाळी झोपत असताना गुड नाईट म्हणत असतो. कुणी आला गेला की त्याला हाय बाय चालू असतं. पण मला एकच सांगायचं आहे, प्रत्येकाने स्वतःला सवय लावून घ्या. जर हिंदू धर्म वाचवायचा असेल तर सकाळी उठल्या नंतर गुड मॉर्निंगच्या ऐवजी जय श्रीराम म्हणायला शिका आणि झोपताना गुड नाईटच्या ऐवजी जय श्रीकृष्ण म्हणायला शिका. या मी शिकलं पाहिजे. गली गली में ऐलान होना चाहिए, हर मंदिर में राम होना चाहिए, इतना तो इंतजाम होना चाहिए साहब कि मिले जब किसी से तो हमारे मुख में जय श्री राम होना चाहिए. आणि विठ्ठल विठ्ठल. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती, आज आपला हिंदू बांधव जातींमध्ये वाटला गेलेला आहे, समाजामध्ये वाटला गेलेला आहे. कोणी म्हणतो मी आगरी आहे, कोणी म्हणतो मी कोळी आहे, कोणी म्हणतो मी कुणबी आहे, कोणी म्हणतो मी क्षत्रिय आहे, कोणी म्हणतो मी मराठा आहे, कोणी म्हणतो मी ब्राह्मण आहे. पण मला एकच सांगायचं आहे, धर्मासाठी प्रत्येकाने एकत्रित या. मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी आगरी नाही, मी कोळी नाही, मी कुणबी नाही, मी मराठी नाही, तर मी एक हिंदू आहे. आणि मला हिंदू म्हणून आज एकत्रित येण्याची गरज आहे. प्रत्येकाला हिंदू म्हणून एकत्रित येण्याची गरज आहे. आणि आज जर आम्ही सावध झालो नाही ना, तर पुढच्या 4 वर्षांनी आम्हाला कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यायला लागेल. कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यायला लावेल, एवढी बिकट परिस्थिती आहे. माता भगिनीनं आपल्या मुलांना धर्म शिकवा. तुम्ही मुलांना इंग्लिश मिडियमला घाला, CBSEला घाला, स्टेट बोर्डला घाला, नाही तर जिल्हा परिषदेला घाला, पण संध्याकाळी मुलगा घरी आल्यानंतर त्याला शुभम करोती आणि गायत्री मंत्र शिकवा. हे तुमचं कर्तव्य आहे. आज जर मुलाला हे शिकवलं तर आमची पुढची पिढी चांगली निघेल आणि संस्कार जपले जातील, परंपरा टिकली जाईल. याच्याकरता आम्ही प्रत्येकाने प्रयत्न केलं पाहिजे. त्या जगदंबेचं स्वरूप जे आहे त्या स्वरूपाचं वर्णन करत असताना नरहरी महाराज म्हणतात
जगात 4 वेदांना जी कळली नाही, 6 शास्त्रांना जिचं स्वरूप कळलं नाही, ती देवी मात्र भक्तीने भावाने आकळली जाते. आणि अशी जी जगदंबा आहे, प्रसन्न वदन असणारी जगदंबा, तिला आळवतात आणि तिच्याकडे दुःख निवारण्याकरता मागणी करतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. प्रसन्न वदन प्रसन्न होशिनी जधाचा, प्रसन्न वदन प्रसन्न होशिनी जधाचा, क्लेशापासोनी सोडी तोडी भाव पाशा, क्लेशापासोनी सोडी तोडी भाव पाशा, क्लेशापासोनी तोडी तोडी भाव पाशा, क्लेशापासोनी तोडी तोडी भाव पाशा. आंबे तुझं वाचून कोण पुरविल आशा, आंबे तुझं वाचून कोण पुरविल आशा, आंबे तुझं वाचून कोण पुरविल आशा, आंबे तुझं वाचून कोण पुरविल आशा. नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा, एकाने वाजवा कोणीतरी, एकाने वाजवा कोणीतरी. जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी, महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. अल्पमतीप्रमाणे अभंगाचा भाव मांडण्याचा प्रयत्न केला.
या ठिकाणी आजची ही सेवा गोड अशी सर्व वारकऱ्यांची सातकऱ्यांची साथ या ठिकाणी लाभली. सर्वांचे मनापासून आभार. मृदुंगाचार्य महाराज इथे उभे राहिलेल्या आणि सुंदर अशा प्रकारे ज्या पावल्या या ठिकाणी खेळल्या त्यांचे या सगळ्या माझ्या माता भगिनी त्यांचे आभार. वेणेकरी बाबा तुमचेही आभार. आणि इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी त्यांचे आभार. खुर्चीवर बसलेल्या त्यांचे पण आभार. समोर बसलेले माझे बंधुवर्ग त्यांचे आभार. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करते आणि या ठिकाणी थांबते. तुकाराम तुकाराम तुकाराम.